जय भीम दादा. जय भीम भाई. आपलं नाव काय माझं नाव आशिष समाधान सुरडकर. आणि दादांचं? माझं नाव सुशील समाधान जाधव. आम्ही मॅडम चिखली तालुक्यातून सावरगाव डुकरे या छोट्याशा गावातून आलेलो आहे. जिल्हा बुलढाणा आहे आमचा. जिल्हा बुलढाणा. हो. ओके. म्हणजे एवढ्या दुरून आपण आलेले आहेत तर म्हणजे या स्थळाला भेट देण्याकरिता हो. तर या स्थळाचं असं काय महत्व आहे की आपण एवढ्या दुरून आलेलो आहोत? मॅडम सांगायचं झालं म्हणजे प्रथमतः आम्ही सर्वांना माझा मानाचा जय भीम, सप्रेम जय भीम माझ्याकडून. भीमा नदीच्या काठी झालेलं आहे. हे ब्रिटिश साम्राज्य म्हणजे तसं पाहिलं तर ईस्ट इंडिया कंपनी त्यांच्यामध्ये व दुसरे बाजीराव पेशवे त्यांच्यामध्ये झालेलं आहे. आणि ही एक काय म्हणता येईल त्याला लढाई नसून एक आत्मसन्मानाची लढाई याला म्हणता येईल. आणि यामध्ये आपल्या 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांना कापलं होतं मॅम. हा, आणि ती फार अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी. हा, कारण एक आत्मसन्मानासाठी जी लढाई होते ती मॅम सर्वतोपरी असते माझ्या मनांतरी. हो. आणि त्या शहीदांना श्रद्धांजली पर म्हणून आणि त्यांना एक अभिवादन म्हणून ब्रिटिशांनी हा विजयस्तंभ उभारलेला आहे. आणि तो 1 जानेवारी 1818 साली म्हणजे जे आपले सर्व 500 महार शूर सैनिक शहीद झाले होते त्यांच्यासाठी. आणि त्याच एक प्रतीक म्हणून किंवा त्यांना एक विनम्र अशी आदरांजली म्हणून बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927 रोजी इथं त्यांना अभिवादन केलेलं आहे. आणि हा त्यांचा गौरव सांगितलेला आहे. सांगितलेस 1 जानेवारी 1818 ला युद्धाची लढाई झाली होती. आणि ती एका आपल्या म्हणजे कोण्या स्पेसिफिक जातीविरुद्ध नसून ती आपल्या एका आत्मसन्मानासाठी लढाई केलेली होती. तर ब्रिटिशांनी काय केलंय, ब्रिटिशांनी त्यांना एक आदर देऊन 28,000 पेशव्यांना या एका म्हणजे 500 महारांनी जर त्यांना हरवलंय, त्यांना आत्मसन्मानाची लढाई म्हणून त्यांनी जर हरवलंय तर त्यांच्यासाठी हा स्तंभ उभारण्याचा स्पेशली हा स्तंभ उभारण्यात आलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सर्वात प्रथम 1 जानेवारी 1927 रोजी त्यांना मानवंदना देण्यासाठी इथं आले होते. आणि तेव्हापासूनच आपले सगळे दलित बांधव एक आपल्या आत्मसन्मानाची आणि आपल्या शौर्याची कहाणी म्हणून येतं. तेव्हापासून हा दिवस हा मानला जातो मॅडम. आणि तेव्हापासून दलित बांधव सगळे इथं मानवंदना देण्यासाठी येतात. आम्ही आता इथं पुणे शहरात इथं जॉबला आहे. इथून आम्ही घरी चालू होतो, पण एक आपल्या शूरवीरांना मानवंदना दिल्याशिवाय इथून आम्हाला जाता आला नाही. आम्ही जसा स्तंभ बघितला आमची इच्छा नाही झाली मॅडम जाण्याची, म्हणून आम्ही इथं आलो आणि मानवंदना दिली आणि आता जातोय मॅडम घरी. थँक्यू. थँक्यू. जय भीम.